नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे अँगर मॅनेजमेंट सिरीजच्या या दुसऱ्या भागामध्ये. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला अंगरक्षकाचं उदाहरण दिलं होतं. त्यानंतर एका वडिलांचं ज्यांनी आपल्या मुलाच्या तोंडामध्ये कांदा कोंबला आणि एका पॉलिटिकल लीडरच्या मुलाचं ज्याचा इगो हर्ट झाला आणि त्यानं दुसऱ्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर मी आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारला होता की यामध्ये हे वेगळं काही करू शकले असते का, डायरेक्ट रागाच्या भरात येऊन एवढी मोठी स्टेप घेण्याच्या ऐवजी. येस, तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीच्या कमेंट्स केल्या, उत्तरंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची दिलेली आहेत. त्याच्याबद्दल सगळ्यात अगोदर मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करते आहे. आपण ही तिन्ही उदाहरणं बघितली ना तर लक्षात येईल बरं की म्हणजे अगदी शेवटच्या स्टेजला पोहोचण्याच्या अगोदर मध्ये बऱ्याच स्टेप्स असू शकतात. पण आपण करतो काय नेमकं, ठिणगी 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 साचत तिचा ज्वालामुखी होऊ देतो आणि जेव्हा ज्वालामुखी बनतो तेव्हा तो कधीही फुटण्याची शक्यता असते. तो फुटू नये याची पुरेशी दक्षता घेणं सुद्धा तेव्हा आपल्या हातामध्ये नसतं. म्हणूनच तर आपण स्वतःची वैचारिक बैठक इतकी पक्की ठेवली पाहिजे, स्वतःच्या विचारांची क्लॅरिटी आपल्याला एवढी व्यवस्थित असली पाहिजे की अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत पोहोचण्याची वेळच आपल्यावर येणार नाही. म्हणजे बघा, या अंगरक्षकाकडे पर्याय किती होते, भरपूर सारे होते. त्याला जरी सुरुवातीला रजा मिळाली नाही तरी सुद्धा तो या बाई साहेबांच्या माध्यमातून जज साहेबांना कम्युनिकेट करू शकला असता, किंवा तिथे अशा कोणी व्यक्ती असण्याची शक्यता आहेच की ज्यांचं हे जज साहेब नक्की ऐकतील, किंवा जज साहेबांना काय की कोणीतरी रिप्लेसमेंट तिथे असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या एजन्सीशी बोलून किंवा जी त्यांची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून दुसऱ्या कोणाला तिथे आपल्या ऐवजी ड्युटी करायला सांगून सुद्धा तो रजेवर जाऊ शकला असता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा खूप अटीतटीची वेळ आली तेव्हा तो आपल्या पत्नीलाही सांगू शकला असता की तू तालुक्याच्या ठिकाणी बाळाला घेऊन ये. इथून जज साहेबांनी जर तिथल्या एखाद्या डॉक्टरला फोन केला असता तर त्या बाळाला ट्रीटमेंटसुद्धा खूप छान मिळाली असती. आणि अगदीच अपरिहार्य स्थितीमध्ये तो रजा ठेवून निघूनही जाऊ शकला असता. कारण अशा वेळेस प्रायोरिटी महत्त्वाची असते ना, की जेव्हा पत्नी अटीतटीचं सांगते आहे की आता जर तालुक्याला किंवा जिल्ह्याला नाही घेऊन गेलं तर काय होईल सांगता येत नाही, तेव्हा इमिजिएटली त्याला विचार करता आला पाहिजे होता, डिसिजन घेता आलं पाहिजे होतं की रजा ठेवून निघून गेल्यामुळे जे परिणाम होतील ते जास्त हानिकारक असतील की त्या बाळाला योग्य दवाखान्यात न घेऊन गेल्यामुळे होणारे परिणाम जास्त हानिकारक असतील. आणि बघा फक्त अशा मोठ्या मोठ्याच प्रसंगांमध्ये नव्हे तर प्रत्येकच वेळेस मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला अशी संधी असतेच की नेमकं हे करावं की ते करावं. म्हणून आपलं डिसिजन मेकिंग सुद्धा इतकं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी जे मी मगाशी म्हणाले तीच विचारांची क्लॅरिटी आवश्यक असते. ते जर असतील तर परिस्थिती कितीही अवघड असली तरी डिसिजन कसं घ्यायचं हे लगेच लक्षात येत असतं. बरेचदा तर निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळही हाताशी नसतो. तशाही परिस्थितीत आपल्याला योग्य डिसिजन घेता आलं पाहिजे. दुसरं जे उदाहरण होतं, मुलाला 7चा पाढा आला नाही म्हणून रागाच्या भरामध्ये वडिलांनी तोंडामध्ये त्याच्या कांदा कोंबला आणि श्वास गुदमरून ते बिचारं लेकरू एक्सपायर झालं. बघा म्हणजे एरवी तरतुदी सुद्धा अशा असतात की अपराध जेवढा मोठा शिक्षा तेवढी मोठी. आणि इथे तर खरंच बघायला हवं, 7चा पाढा लवकर पाठ न होणं हा काही अपराध होता का? त्याला 7चा पाढा पाठ करण्यासाठी मोटिव्हेट करता येणं शक्य होतं, किंवा या बाप लोकाचं आता जास्त बिनस्त आहे हे लक्षात घेऊन आईनं मध्ये इंटरव्हेन करणं गरजेचं होतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 7चा पाढा लवकर पाठ न होणं यासाठी त्या मुलाला जीव गमवावा लागावा इतकी मोठी शिक्षा तर अजिबात देय नव्हतीच. म्हणून सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या सुरुवातीपासूनच विचार केला पाहिजे. जे सांगितलं जातं ना की शांततेच्या काळामध्ये जर भरपूर घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये रक्त कमीत कमी सांडावं लागतं. त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या विचारांची क्लॅरिटी आपण सुरुवातीपासूनच जर करत गेलो, काय महत्त्वाचं आहे, आपण एक्स्ट्रीम या स्टेजला कधीच जाणार नाही. आपण मध्ये हे सगळे पर्याय घेऊ, या अशा सगळ्या विचारांची जर क्लॅरिटी असेल
तर खरंच नाकावरच्या रागाला औषध आहे याची जाणीव आपल्याला होईल. आणि तिसरं जे उदाहरण होतं, आपला इगो हर्ट झाला आणि त्याच्या भरामध्ये त्यानं समोरच्यावर गोळ्या झाडल्या. अर्थात नंतर यालाही पकडलं गेलं असेल, शिक्षा झाली असेल वगैरे जे काही ते. पण महत्त्वाचा मुद्दा हा येतो की आपला इगो एवढा स्ट्रॉंग असावा का, की असं काही झालं की लगेच तो दुखावला जावा. किंवा त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की आपला इगो एवढा नाजूक असावा का, की कोणीतरी ओव्हरटेक केलं म्हणून लगेच ते आपल्या इगोला तडे पडावेत. म्हणजे बघा ऑफिसमध्ये सुद्धा जे जातात त्यांना अनुभव असेल कदाचित. आपल्या सबऑर्डिनेटनं आपल्याला नमस्कार नाही केला, याच्यामुळे काही वरिष्ठांचा इगो इतका प्रचंड दुखावला जातो की आता ह्याचं मी सगळं करूनच ठेवेन, किंवा याचं जेवढं मला नुकसान करता येईल तेवढं नुकसान मी करेन, अशा पद्धतीनं त्यांची वर्तणूक सुरू होते. अर्थात याचा सगळा वाईट परिणाम त्या समोरच्याला भोगावा लागतो वगैरे वगैरे. या गोष्टी तात्पुरत्या बाजूला ठेवूया, पण लक्षात हे घ्यायला हवं की हा जो मनुष्य दुःख धरून आहे, आपण आपल्या भाषेमध्ये बोली भाषेमध्ये म्हणतो ना की कुणावर तरी दुःख धरणं, तर अशा रीतीनं स्वतःचा इगो दुखावला गेला, आपल्या इगोला तडे पडले, म्हणून दुसऱ्याचं नुकसान करण्याचा जेव्हा हा मनुष्य विचार करतोय तेव्हा लक्षात घ्या सगळ्यात अगोदर त्याला स्वतःला त्रास होतो. म्हणून बेसिकली आपला इगो सुद्धा एवढा मोठा असू नये ज्याची त्रासाची सुरुवात स्वतःपासून झालेली असेल. मग याच संदर्भानं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही असे काही प्रसंग लक्षात येत असतील, किंवा कदाचित जाणवत असेल की यस, असे वेगळे वेगळे उपाय केले तर थेट आता माझी सटकलीच्या आतच आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येते. तर तसे प्रसंग, तशा घटना किंवा तुमच्या तशा कमेंट्स वाचणं आमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सो वाट कसली पाहताय, ताबडतोब खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि हो, जर आपण ह्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा लगेच करायचं आहे. थँक्यू सो मच.